बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याचा मेहुणा मंगेश ज्ञानेश्वर पवार राहणार सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री मनोज शर्मा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी की यातील मयत ओंकार याचे स्वाती हिच्यासोबत प्रेमसंबंध होते। दोघांनी आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला, त्यामुळे स्वाती हिच्या घरच्यांना ओंकार याच्याबद्दल राग होता। दोघे लग्नानंतर पुणे येथे राहत होते। पुणे येथे राहत असताना ओंकार हाताने घेतलेली कार भाड्याने चालवत होता। भाड्याचे पैसे स्वाती हिने तिची बहीण अनुराधा हिच्या खात्यावर पाठवले। त्यावरून दोघात भांडणं झाली होती। स्वाती ही कोणासही न सांगता घर सोडून निघून गेली। काळजीपोटी मयत ओंकार याने स्वाती ही बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांकडे मिसिंग दाखल केली। पोलिसांनी शोध घेतला असता ती तिच्या बहिणीकडे मिळून आली। यानंतर स्वाती ही तिच्या आईवडिलांच्या राहत्या घरी राहण्यास आली होती। यावेळी मयत ओंकार हा नांदण्यास पाठवा म्हणून तिच्या आईवडिलांकडे गेला, मात्र मुलीला पाठवणार नाही म्हणून त्यांनी त्यांना शिवीगाळ केली। तसेच ओंकार याने एकदा विष देखील पिलं होतं। 7/10/2023 रोजी ओंकार दुचाकीवरून बाहेर गेला असता मातोश्री ऑटोमोबाईल्स निराळीवस्ती रोड नाना काळे मेहुणा मंगेश पवार यांनी ओंकार याची दुचाकी काढून घेतली। स्वाती हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी अर्जही दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर नाना काळे इतरांनी मयत ओंकार यास स्वाती हिस घटस्फोट देण्यासाठी धमकावत होते। तसेच तो राहत असलेल्या घराजवळ नाना काळे याची 20 ते 25 पोरं येऊन ओंकार यास धमकावत होती, फोनवर देखील धमकावत होती। 2025 मे मध्ये मयत ओंकार त्याने त्याच्या मोबाईलमध्ये स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे यांची पत्नी व आई वडील भाऊ यांना जबाबदार धरावं असं स्टेटसही ठेवलं। 8/6/25 रोजी मयत ओंकार हा त्याचा मेहुणा मंगेश लग्नासाठी गेला असता शिवीगाळ आणि अपमान करून त्याला लग्नातून हाकलून दिले। सततच्या या त्रासाला कंटाळून 8/6/25 रोजी ओंकार याने आत्महत्या केली। अशा आशयाची फिर्याद मयत ओंकार याचा भाऊ विशाल महादेव हजारे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे। आपणास अटक होऊ नये म्हणून मंगेश पवार यांनी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवाद फिर्यादीचे अवलोकन केले असता सदरचा गुन्हा हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व्याख्येत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी 25,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर 3 दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट राम कदम यांनी हे काम पाहिले। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर